हॅलो. वहिनी, मी मधुरा बोलतेय. हा बोला. हाव यू? मी बरी आहे. पण फोन अशासाठी केला होता. वहिनी, विनी जिना उतरताना पडली आहे हो. अगं बाई, नाही म्हणजे खूप नाही लागले तिला? नाही नाही, डोंट वरी. डॉक्टर आले होते, त्यांनी चेकअप केलाय. पाय मुरगळलाय, फ्रॅक्चर वगैरे अजिबात नाहीये. शील बी ऑल राईट. हे बघा, प्लीज तिला जरा सांभाळून घ्या आणि तिला सांगा की तिची मम्मा लगेच येते. ओके? सांगते मी. ठेवू फोन? ओके. अरे देवा. सर, रेफ्रिजरेशन प्लांटच्या मेंटेनन्ससाठी आपण ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट मागवतो. त्यातील मागवलेली काही टेंडर्स आली आहेत. प्राथमिक पाहणीवरून मला असं वाटतं की आपले सध्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत शिंदे, त्यांचंच टेंडर आपण पास करावं. नाही, बरोबर आहे. शिंदे यांनी खूप चांगलं काम केलं. गेली 2-3 वर्ष त्यांनी खूप चांगली सर्व्हिस दिली आहे. तरी सुद्धा आम्हाला काय वाटतं की आपण जी काय आपल्याकडे टेंडर्स झाली आहेत ती टेंडर्स आणि त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आमच्याकडे पाठवा. मग आम्ही ती पाहतो, महासाहेबांना दाखवतो आणि मग. सर, महासाहेब? आता नाही येत हे लक्षातच येत नाही. इतक्या वर्षांची सवय आहे ना त्यांचा सल्ला घेऊनच काम करायची. ही सवय आता मोडायला हवी, पण कठीण आहे. सर, आम्हाला सुद्धा चुकल्यासारखं, अडखळल्यासारखं होतं. कुठलेही महत्वाचे व्यवहार असतील तर त्याची संपूर्ण माहिती आधी महासाहेबांच्या कानावर घालायची. हा वर्षानुवर्षाचा शिरस्ता. आपोआप आमचे बाय त्यांच्या केबिनकडे वळतात. केबिनचं दार उघडलं की मग लक्षात येतं की मासाहेबच नाही आहेत तिथे. अहो, आम्हाला सुद्धा कित्येकदा भास होतो जेव्हा त्यांच्या केबिन वरून आम्ही जातो, असं वाटतं मा केबिन मध्येच बसलेले आहे. घरी तेच. मा आता आपल्यात नाही आहेत, त्या खोलीत नसतील हे लक्षातच येत नाही ना. असंच वाटतं की आता मा त्यांच्या खोलीत बसल्या आहेत, जप करत असतील, कोणत्याही क्षणी हाक मारतील, पद्माकर. खरंय सर, मासाहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग होता. त्यांचं नसणं हे पटवून घेणं खूप कठीण होतंय सर, खूप कठीण होतंय. मी समजू शकतो तुम्हाला किती कठीण जात असेल हे. तुमच्या तर त्या मातोश्री होत्या. सर, मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना त्यांच्या आईचा आधार हवाच असतो. आमचे वडील गेले त्यावेळेला मी खूप लहान होतो. पोरकेपणा म्हणजे काय ते तेव्हा कळलंच नाही. ते आता कळतं.
सो मीरा, परवाचं शूट चांगलं झालं आपलं. म्हणजे मॉनिटरवर मी जे काही बघितलं ना ते मला चांगलं वाटलं. सो ओके. आता पोस्ट प्रोडक्शनची कामं मात्र आपल्याला फास्ट करायला हवी. 3 व्हर्जन्स काढायला सांगितलेत ना. हॅलो. येस सर. कुठे लक्ष, मी तुझ्याशी बोलतोय. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय स्वीटहार्ट, कशी आहेस? मी मजेत. तू? हा ओके डार्लिंग. अगं हो, खरंच वेळ नाही मिळाला. आज प्रॉमिस कर. हो हो नक्की जाऊया आपण. अगं तू सांगितलं मी ऐकलं ना, असं होईल का? जाऊया नक्की नक्की. या प्रॉमिस. हे बघ एक काम करूया आपण, सगळं शॉपिंग एकाच ठिकाणी करूया. हां हां. एक मिनिट, मी पण लिस्ट तयार करतो. एक मीरा जरा पेन्सिल. हां ओके बरं 2. अच्छा ते पण पाहिजे. ओके या. ओके पिल्लू, घ्यायचं म्हणजे घ्यायचं बेटा. हां आणि बेटा समजा तुला काय अजून आठवलं ना तर लगेच यादीमध्ये लिहून ठेव, म्हणजे ते पण आपल्याला घेता येईल. हां आणि बेटा वन मोर थिंग, सगळी खरेदी झाल्यानंतर तुला सॉफ्टी आईस्क्रीम आवडतं ना, ते पण खायला जाऊया आपण. ओके काय खुश ना पिल्लू? या ओके या पक्का. या बाय बाय. लव यू पिल्लू. बाय. थँक्यू. सर परवा तुम्ही हिच्याशीच बोलत होता का? हा नाही तर दुसऱ्या कोणाशी? मीरा सध्या तरी माझ्या आयुष्यामध्ये ही एकमेव मुलगी आहे. नाव रोशन, आडनाव मेहता. हे नाव आडनाव हे सगळं तिच्या शाळेने दिलेलं आहे, म्हणजे अनाथाश्रमाने. मेरा विल नॉट बिलीव्ह 7 वर्षाची चिमुरडी पोरगी आहे, पण वागते मात्र माझ्या आजीसारखी. असा काय गोडगोड आवाज काढून मला पटवेल ना की मी त्याला नाही म्हणूच शकत नाही. हो ते पाहिलं मी. पण मग ही तुमची कोण? कोणीच नाही. कसं झालं मीरा, रोशनच्या शाळेतर्फे गेल्या वर्षी माझ्याकडे एक प्रपोजल आला. अनाथ गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना पालक हवे होते. सो मी त्या योजनेत जॉईन झालो. माझी आणि रोशनची भेट झाली. मला ती खूप आवडली. खूपच गोड आहे. मी तिचा पालक बनलो. मीरा तसं बघायला गेलं ना तर रोशनच्या शिक्षणासाठी सगळा लागणारा खर्च, वह्या पुस्तकं, सगळ्या गरजा भागवून मी मोकळा होऊ शकलो असतो. पण बेसिकली माझ्यात ते स्वभावतच नाहीये. आणि काय मीरा, नातं अर्धवट ठेवणं हे मला जमत नाही. मी रोशनला भेटलो आणि आमच्यामध्ये एक छानसं असं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. शी इज डार्लिंग. आणि मला वाटलं. काय वाटलं? हा काय वाटलं मीरा? अच्छा अच्छा एक्सक्यूज मी. हा बोल सुजान. काय? कधी? हो 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 मी लगेच येतो. डोंट वरी. आहेत ना बाकी सगळे आहेत ना? हो मी पोचतो, लगेच पोचतो. नाही काही होणार नाही, काही होणार नाही. डोंट वरी, सगळं व्यवस्थित. हां हो येतो. मीरा मला लगेच गेलं पाहिजे. सुशांतचा फोन होता. विनी काय ते जिनेवून पडली वाटतं. तिला बरंच लागलंय. आय विल सी यू लेटर. ओके.
दिवाकर, दिवाकर, अरे ये ये ये, बस 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 रे. तेव्हा काय आणलंय ओळख. अरे भेळ आणली आहे, आपली आवडती भेळ बाबू भैयाकडची. मस्त तिखट कैरी बेरी घातली. अरे काय झालं माहितीये का, आज ना आम्हाला संध्याकाळपासूनच भेळ खायची इच्छा झाली होती. त्यामुळे ऑफिसमधून निघालो, सरळ बाबू भैयाकडे गेलो. मी गाडीतून उतरल्या मला म्हणतो कसं माहितीये, बिटवा तुम. तुला आठवत आहे ना दिवाकर, तो मला बिटवा म्हणायचा आणि तुला बच्चू. हा अरे आपल्या पॉकेट मधले अर्धे पैसे या वेळेतच गेले आहेत. आणि तुला तो 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 दिवस आठवतोय, आपण चोरून भेळ खात होतो आणि मानी आपल्याला पकडलं होतं, आठवत आहे? हा आठवतो ना. तो दिवस कसा विसरेन मी. मानी आपल्याला भेळ खातानाच पकडलं होतं. आधी खूप फायर केलं आपल्याला की बाहेरचं खाणं प्रकृतीला कसं वाईट असतं वगैरे वगैरे वगैरे. आणि बघ म्हणाल्या होत्या की बघते तरी तुमच्या त्या भेळेत आहे तरी काय एवढं. भेळ तोंडात टाकून मान डोलवत म्हणाल्या की नाही पण तुमच्या या बाबू भैयाच्या भेळमध्ये काहीतरी गंमत आहे एवढं मात्र नक्की. आणि मग बाबू भैयाला बोलावणं पाठवून आपल्या सगळ्यांना भेळ खायला लावली होती. होय. आणि त्या दिवसानंतर दर रविवारी संध्याकाळी आपल्याकडे फक्त भेळेचा कार्यक्रम. दादा बरं झालं तू भेळ आणलीस. नाही म्हणजे काय आहे की ही तिखट भेळ खाताना निदान डोळ्यातलं पाणी तरी लपवावं लागणार नाही. दे ना, दे मला ही थोडीशी भेळ. थँक गॉड विनी थोडक्यात वाचली, नाही तर जिन्यावरून पडल्यावर फक्त पायच मुरगळला. हे लकी सुशांत. अरे काय बरं वाईट उद्या झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. काका जाऊ दे तो विषय. तू काय लपवतेस का माझ्यापासून. आताच तुमचं लग्न झालं ना रे. तुमचं आपापच फक्त काय प्रॉब्लेम आहे का, भांडण वगैरे झालंय का तुमच्यात. काका मी असं करतो का कधीतरी, मी कुणाशी तरी भांडतो का. अरे म्हणून तर मला प्रश्न पडलाय, नक्की काय घडलंय काय. काहीच बोलत नाहीयेस ना. लुक सुशांत, तुमच्या दोघांचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना, काहीतरी तर मार्ग निघेल. चल, मंदारला तुला सांगायचं नसेल कदाचित, फॉरगेट दॅट. मला तर सांगू शकतोस. बरं आजपर्यंत अनेक प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत आलाय, शेअर करत आलाय, हो ना. अरे मी तुझा काका कमी आणि मित्र जास्ती. चल बोल, कम ऑन स्पीक. बोल बोल, चल बोल.
काय सांग? म्हणजे नक्कीच प्रॉब्लेम आहे. काका, मी विनीला बायको म्हणून सुख देऊ शकत नाही. सुशांत, काय बोलतोयस का तू? हो, मी विनीला बायको म्हणून सुख देऊ शकत नाही. मी MBA करायला बँगलोरला होतो ना, तेव्हा माझी एक मैत्रीण होती. एक दिवस ती माझ्या फ्लॅटवर आली. तेव्हाच मला कळलं की मी अरे असं काही नसतं सुशांत. अरे एका एक्सपिरियन्सवरून तू स्वतःच ठरवून मोकळा झालास का? अरे तू ही गोष्ट कोणाबरोबर तरी शेअर करायला हवी होतीस, चर्चा करायला हवी होतीस. एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरला दाखवायला पाहिजे होतंस तू. आपण डॉक्टरकडे जाऊया. नाही का? नाही, मला माझा कमीपणा कुणासमोरही आणायचा नाहीये. मला कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाहीये काका. अरे हा वेडेपण आहे राजा. आणि सुशांत मला एक सांग, हा एवढा मोठा प्रॉब्लेम तुला माहित असूनही तू विनीशी लग्न करायला तयार झालास? मला लग्नच करायचं नव्हतं काका. तुला माहिती आहे ना मी किती मुलींना नकार दिला होता ते. पण ह्यावेळी दादा आणि वहिनी यांनी जबरदस्ती केली रे माझ्यावरती. अरे हा घरचा प्रॉब्लेम झाला राजा. घरची कारण काही असू दे सुशांत, पण विनीतच्या दृष्टीने पाहिलं तर काय होतं, तू तिची फसवणूक केलीस ना, हो का नाही? अरे तिच्या घरचे हेच आरोप करणार की तुम्ही फसवणूक केली म्हणून. काका, आता काय करू मी? बघू काहीतरी मार्ग काढू. प्लीज प्लीज काका, तू एक कोणालाही सांगू नकोस. हे तुझं गप्प राहणं, स्पष्ट न बोलणं, यामुळे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. तुझ्या लक्षात येते का सुशांत? अरे एवढी महत्वाची गोष्ट तू कोणाकडे तरी बोलायला पाहिजे होतीस. मंदार, मधुरा, निदान माझ्याकडे तरी. आता एक लक्षात ठेव, यापुढे मंदार मधुराला अंधारात ठेवून चालणार नाहीये, विनीला सुद्धा नाही का? तू शांत.